नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण दरवेळेस वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो, ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत असते. आजही आपण असाच विषय निवडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय की चंद्रावर मोहिमा का केल्या जातात आणि यातून नक्की काय साध्य होतं? चला बघूया. भारताची चांद्रयान-3 मोहीम सुरू होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोची बहुप्रतीक्षित मोहीम प्रक्षेपित होऊन महिन्याच्या वर दिवस झाले आणि आता चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेचा नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरणारा पहिला माणूस होता. अगदी त्या आधीपासून मानवरहित मोहिमा सुरू झाल्या होत्या. पृथ्वी आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी चंद्र हे वैज्ञानिकांसाठी लक्ष्य बनलं आहे. चांद्रयान-2च्या क्रॅश लँडिंग नंतर 4 वर्षांनी भारताने पुन्हा ही मोहीम राबवली आहे. जर चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली तर अंतराळ क्षेत्रात भारताचं हे आणखी एक मोठं यश असेल. दरम्यान चांद्रयान-3 मोहीम काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याचा उद्देश काय आणि चंद्रावर शोध का सुरू आहे? चंद्र मोहिमेतून मानवाला नक्की काय मिळणार आहे? तर मग तयार आहात ना उत्तरे मिळवायला? चला तर एका मनोरंजक सफरीवर. मित्रांनो, इस्रोच्या म्हणण्यानुसार चांद्रयान-3 मिशन हे चांद्रयान-2चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. यात प्रपोल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोवर असेल. चांद्रयान-3चा फोकस हा चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी नवीन उपकरणं तयार करण्यात आलेली आहेत. अल्गोरिदम सुधारले गेलेले आहेत. चांद्रयान-2 ही मोहीम ज्या कारणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही त्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर लँड करणारा भारत हा जगातला 4था देश बनणार आहे. चांद्रयान-3 सह एकटा भारताच्या 3 चांद्र मोहिमा असतील. याशिवाय जगातल्या सर्व राष्ट्रीय आणि खासगी अवकाश संस्थांनी चंद्रावर मोहिमा केलेल्या आहेत किंवा मोहिमा करण्याची तयारी करत आहेत. या मोहिमांना अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. यामुळेच आजही चंद्रावरचं संशोधन हे आव्हान मानलं जातं. अमेरिकेच्या अपोलो 11 या मोहिमेदरम्यान 1969 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस हा नील आर्मस्ट्रॉंग होता. या ऐतिहासिक मोहिमेच्या अनेक दशकानंतर चंद्राचा शोध माणसांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. पृथ्वी आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करताना चंद्र हा खजिना असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चंद्रावर मोहिमा पाठवण्याच्या उद्दिष्टांबाबत नासाच्या वेबसाईटवर असं म्हटलं आहे की चंद्र हा पृथ्वीपासून तयार झालेला आहे आणि पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासाचे पुरावे चंद्रावर आहेत. पृथ्वीवर हे पुरावे इतर अनेक भूगर्भीय प्रक्रियेमुळे नष्ट झालेले आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी आणि चंद्र प्रणाली आणि सौर यंत्रणा कशी निर्माण झाली आणि विकसित झाली यासारख्या प्रश्नांची उत्तरं वैज्ञानिक चंद्रावर शोधू शकतात. तसंच पृथ्वीच्या इतिहासावर आणि भविष्यावर प्रभाव टाकणाऱ्या लघुग्रहांच्या प्रभावाची भूमिकाही निश्चित केली जाऊ शकते. नासाच्या मते चंद्रावरच्या या मोहिमेमध्ये अनेक तांत्रिक आव्हानं आहेत. जोखीम कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान, उड्डाण क्षमता आणि संशोधन तंत्राची चाचणी या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. चंद्राची ही मोहीम माणसांना दुसऱ्या जगात राहण्याचा आणि काम करण्याचा पहिला अनुभव देईल. या मोहिमेमुळे प्रगत साहित्य आणि उपकरणं, त्याचे तापमान आणि अंतराळातल्या अत्यंत किरणोत्सर्गाची चाचणी घेत आहे. मानवी कामामध्ये मदत करण्यासाठी, दुर्गम ठिकाणं शोधण्यासाठी आणि धोकादायक भागात माहिती गोळा करण्यासाठी रोबोट्सचा सर्वोत्तम वापर कसा करावा हे माणूस या चंद्रावर जाऊन शिकेल. नासाने असं म्हटलंय की चंद्रावर यशस्वीरित्या मोहीम केल्याने मानव पृथ्वीवरील जीवन वाढवतील आणि आपल्या उर्वरित सौरमालेचा आणि त्या पुढच्या भाग शोधण्यासाठी तयार होतील. पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण आणि जास्त किरणोत्सर्ग असलेल्या वातावरणात अंतराळवीरांना निरोगी ठेवणं हे वैद्यकीय संशोधकांसमोर मोठं आव्हान आहे. चंद्रयान ही चांद्रयान-1 पासून सुरू होणारी चंद्र संशोधनासाठी सुरू करण्यात आलेली भारतीय मोहिमांची मालिका आहे. चांद्रयान-1 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोची पहिली चंद्र मोहीम होती, ज्याने चंद्रावर पाणी शोधलं. 22 ऑक्टोबर 2008 रोजी हे अभियान सुरू करण्यात आलं. मुख्यतः ऑपरेशन 2 वर्ष चालवण्याचे नियोजित होते, पण रेडिओ संपर्क तुटल्यामुळे 28 ऑगस्ट 2009 रोजी हे मिशन संपले. यानंतर 22 जुलै 2019 रोजी भारताचे पहिले चंद्र लँडर म्हणून डिझाईन केलेले चांद्रयान-2 प्रक्षेपित केले गेले. या अवकाश यानामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोवरचा समावेश होता. एका वर्षासाठी 100 किलोमीटर उंचीवरील ध्रुवीय कक्षेत चंद्राभोवती फिरणे हे ऑर्बिटरचे उद्दिष्ट होते. लँडर म्हणजेच विक्रम लँडर हे 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरण्याची योजना होती.
जिथे पाणी पृष्ठभागाच्या खाली असणं अपेक्षित आहे. विक्रम लँडर त्याच्यासोबत एक छोटा रोवर, ज्याला प्रज्ञान रोवर असं म्हणतात ना, तो घेऊन जात होता. लँडर आणि रोवर एका चंद्र दिवसासाठी म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस चालवायचे होते. पण चंद्राला स्पर्श करण्यापूर्वी सुमारे 2 किलोमीटर उंचीवर विक्रमचा संपर्क तुटला आणि मोहीम अयशस्वी झाली. पण इस्रो इथे थांबत नाही आणि या अपयशातून धडा घेत पुन्हा एकदा आपले ध्येय पूर्ण करण्यास सुरुवात करते. यावेळी चंद्रयान 2 मोहिमेत झालेल्या सर्व चुका सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या नवीन मोहिमेला चंद्रयान 3 असे नाव देण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की चंद्रयान 3 हे इस्रोचे मिशन आहे, जे चंद्रयान 2 चे काम पुढे चालवत आहे. म्हणजेच 2019 मध्ये ज्या उद्देशाने चंद्रयान 2 लॉन्च करण्यात आले होते, त्याच उद्देशाने चंद्रयान 3 पुन्हा एकदा प्रक्षेपित केले गेलेले, जे इस्रोची सुरक्षित लँडिंग आणि स्वतःहून चंद्रावर येण्याची क्षमता सिद्ध करेल. यामध्ये लँडर आणि रोवर पेलोडचा समावेश असेल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून LVM-3 रॉकेटने हे प्रक्षेपित केले. हे प्रपोल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोवर कॉन्फिगरेशन 100 किलोमीटर चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल. या प्रपोल्शन मॉडेलमध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांच्या अभ्यासासाठी वैज्ञानिक उपकरण, ज्याला स्पेक्ट्रोपोलिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ, ज्याला SHAPE समाविष्ट केलेले आहे. मग चंद्रयान 3 कसे काम करेल? तर चंद्रयान 3 मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, प्रपोल्शन मॉड्यूल आणि रोवर यांचा समावेश केलेला आहे, ज्याचा उद्देश इंटरप्लॅनेटरी मिशनसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हे आहे. प्रपोल्शन मॉड्यूलचे मुख्य कार्य म्हणजे लँडर मॉड्यूल लॉन्च वाहनातून शेवटच्या 100 किलोमीटर वर्तुळाकार ध्रुवीय चंद्राच्या कक्षेत नेणे आणि नंतर लँडर मॉड्यूल वेगळे करणे. याशिवाय प्रपोल्शन मॉड्यूलकडे व्हॅल्यू ॲडिशन म्हणून आणखी एक वैज्ञानिक पेलोड असेल, जो लँडर मॉड्यूल वेगळे केल्यानंतर ऑपरेट केला जाईल. आता लँडर हळूहळू चंद्रावर उतरले जाईल. लँडिंग नंतर लँडर नियुक्त केलेल्या चंद्राच्या जागेवर सॉफ्ट लँड करेल आणि नंतर रोवर स्थापित करेल, जो त्याच्या ऑपरेशन कालावधी दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना रासायनिक विश्लेषण करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी लँडर आणि रोवर पेलोडचा वापर करतील. आता चंद्रयान 3 या मोहिमेचे उद्दिष्ट काय? चला बघूया. पहिलं म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक करून बघणे. दुसरं म्हणजे चंद्रावर फिरणाऱ्या रोवरचे प्रदर्शन बघणे. तिसरं म्हणजे चंद्रावर वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करणे. आता चांद्रयान 3 ची वैशिष्ट्य काय आहे? चला बघूया. चांद्रयान 3 हे लँडर आणि रोवरच्या सहाय्याने अंतराळाच्या दिशेने उड्डाण करेल. यावेळेस चांद्रयान 2 प्रमाणे कोणत्याही ऑर्बिटरचा त्यात समावेश करण्यात आलेला नाहीये. चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. विशेषतः कोट्यवधी वर्षापासून सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही असा जो दक्षिण ध्रुव आहे. शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांना शंका आहे की चंद्राच्या या गडद भागावर बर्फ आणि मुबलक खनिजे साठे असू शकतात. पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ते चंद्राच्या कक्षेतून म्हणजे साधारण 100 किलोमीटर अंतरावरून छायाचित्र घेतील. हा शोध केवळ चंद्राच्या पृष्ठभागापुरता मर्यादित राहणार नाही, तर भूपृष्ठ आणि एक्सोस्फिअर म्हणजे वातावरणाचा सर्वात वरचा थर यांचाही अभ्यास केला जाईल. या अंतराळ यानाचा रोवर पृथ्वीशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी चांद्रयान 2 मधून घेतलेल्या ऑर्बिटरचा वापर करेल. शास्त्रज्ञांसाठी चंद्राच्या शोधाचे महत्त्व काय आहे? चला बघूया. विस्तृत अंतराळ मोहिमांसाठी अवकाश तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा नैसर्गिक ग्रह आहे. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल टेरिटरीज मध्ये या सर्व प्रदेशाचा एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चंद्र हे एक योग्य ठिकाण आहे. हा शोध तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देतो आणि भविष्यातील शास्त्रज्ञांना प्रेरणा देतो. त्याच वेळेस ते आंतरराष्ट्रीय देशातील युतींना देखील प्रोत्साहन देतात. या व्यतिरिक्त हे सौरमंडळाच्या इतिहासाशी आणि पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाला कनेक्शन प्रदान करते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला लक्ष्य करणाऱ्या चांद्रयान 3 मिशनचे कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? चला सांगतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला लक्ष्य करण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर ध्रुवापेक्षा हे सावलीचे क्षेत्र मोठे आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की चंद्राच्या पृष्ठभागाच्या या भागात पाण्याचे कायमस्वरूपी स्रोत शोधण्याची शक्यता खूप जास्त आहे. या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांना दक्षिण ध्रुवावर असलेल्या खड्ड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या ग्रह प्रणालीचे रहस्यमय जीवाश्म रेकॉर्ड असू शकतात. शुक्रवार 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:35 करण्यात आले आणि 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ते चंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे. वास्तविक इस्रोला 2021 मध्येच ते लॉन्च करायचे होते, पण कोरोना व्हायरसमुळे कामात अडथळे येत होते. त्यामुळे 2023 मध्ये ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रांनो, ही चंद्रयान 3 मोहीम किती काळ चालेल माहिती आहे का तुम्हाला?
तर चंद्रावर पोहोचल्यानंतर लँडर आणि रोवर ही मोहीम 14 पृथ्वीचे दिवस, जो चंद्राचा 1 दिवस आहे, एवढा वेळ चालणार आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. चंद्रयान 3 त्याचे उद्देश आणि फायदे काय आहेत, ते कसे कार्य करेल याची माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि आवडलीही असेल. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया आपल्या या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच न विसरता आपल्या माहितीरंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसताय ना, कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.